2029 ला बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ शकते, आमदार रोहित पवार यांचा मोठा दावा। तर 2029 ला आपण निवडणूक लढवावी अशी अनेकांची इच्छा, जय पवारांचं सूचक विधान। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, रोहित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क। दुपारी 3 पर्यंत 40.36% मतदान। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान। 7 जण निवडणुकीच्या रिंगणात। अक्षय कर्डिले यांनी बजावला मतदानाचा हक्क। दुपारी 3 पर्यंत 39.65% मतदान। पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्येही मतदान। दिग्गज नेते आणि अभिनेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क। दुपारी 3 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये 78.77% मतदान, तर तामिळनाडूत 70% मतदान। पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मतदानादरम्यान राडा। टीएमसी आणि आम जनता उन्नयन पार्टीच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की। पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांची फोनवरून शिवीगाळ करत धमकी। पानसरेंचं काय झालं माहितीये ना, गायकवाडांचं विधान। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे निकष ठरले। संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या बैठकीत निर्णय। आज रात्री पुन्हा भाजपच्या कोर कमिटीची वर्षा निवासस्थानी बैठक। 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मुंबईसह महाराष्ट्रात मराठी बोलण्याची सक्ती। परिवहन विभागाकडून आदेश जारी, तर मराठी सक्ती विरोधात 4 मे पासून रिक्षा टॅक्सी चालकांचा संपाचा इशारा। कर्नाटक सरकारचा मराठी द्वेष पुन्हा एकदा समोर। कर्नाटक स्टेट बोर्डाच्या 10वीच्या ऑनलाईन साईटवर निकालामधून मराठी शब्द वगळला। मराठी शब्द जाणीवपूर्वक टाळल्याची मराठी भाषिकांची तक्रार। भोंदू खरातचं प्रकरण ताजं असताना नाशिकमध्ये आणखी एक प्रकरण उघडकीस। भोंदू महेश गिरी उर्फ महेश काकडे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल। दैवी विधीच्या नावाखाली लॉजवर नेत अत्याचार। भोंदू खरात प्रकरणात ईडीची शिर्डीत कारवाई। शिर्डीतल्या तारांकित हॉटेल मॅरीगोल्डमध्ये ईडीचं पथक दाखल। खरात शिर्डीत आल्यानंतर याच हॉटेलमध्ये मुक्कामी राहत असल्याची माहिती। भोंदू खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 5व्या गुन्ह्यात खरातला 6 मे पर्यंत पोलीस कोठडी। 6व्या गुन्ह्यात खरातचा ताबा मिळावा यासाठी एसआयटी कडून अर्ज दाखल। गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात 11वी अटक। वनराई पोलिसांकडून 33 वर्षीय महिलेला अटक। अटकेतील आरोपीकडून संबंधित महिलेच्या बँक खात्यात पैसे झाले होते वर्ग। महिला सप्लायर असल्याची शक्यता। नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामात सुमारे 22 किलो चांदीची तफावत। 22 किलो चांदीचा अपहार झाल्याचा संशय। जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज ब्लॉक। मुंबईकडे येणारी वाहतूक दुपारी 12 ते 3 पर्यंत राहिली बंद, तर पुण्याकडे जाणारी 24 एप्रिलला बंद राहणार। राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरूच। आजपासून राज्यात 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। भंडारा जिल्ह्यातील शाळांच्या वेळात बदल, तर काही भागात अवकाळी पावसाचा येलो अलर्ट। संभाजीनगर आणि नांदेडमध्ये अग्नितांडव। संभाजीनगरच्या लाडगावात भारत पेट्रोलियम पंपावरील गॅस पाईपलाईन फुटली, तर नांदेडच्या भोकरदनमध्ये फर्निचरची 4 दुकानं जळून खाक। ठाणे रेल्वे स्थानक परिसरात शिवशाही बसला आग। सॅटिस पुलावरील बस स्टँडमध्ये शिवशाहीला अचानक आग। 15 ते 20 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर भीषण आग। आगीत सीएनजी सिलेंडरचे स्फोट। उभ्या वाहनातील सीएनजी सिलेंडरचा स्फोट।
अमेरिकेत चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले चर्चेचे संकेत. पुढील 36 ते 72 तासात चर्चेची शक्यता. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणची मोठी कारवाई. इराणच्या नौदलाने होर्मुझमधून जाणारी मालवाहू जहाजं रोखली. इराणकडून थरारक व्हिडिओ समोर.